मारवाड थाळीत लसूण चटणी, लोणचं किंवा मिरचीचे वेगवेगळे प्रकार ठेवले जातात. त्यातीलच एक प्रकार मिरचीचा कुट्टा, जो चवेला अप्रतिम. जेवणाची लज्जत वाढवणारा मिरचीचा कुट्टा बनवायला लागणार आहे 2 मोठे चमचे मेथी, ज्याला आधी आपण धुवून अर्धा तास गरम पाण्यात भिजत ठेवू. मी इथे 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहे. मोठी भावनगरी मिरची आणि रेग्युलर मिरची, जी जास्त तिखट पण नाही आणि फिकी पण नाही. दोन्ही प्रकारच्या मिरच्यांना कट करून घेऊ. ह्या मोठ्या मिरच्यांमध्ये बिया खूप असतात आणि त्या मला आवडत नाही, त्यामुळे मी त्या काढून घेणार आहे. एकसारख्या आकारात मिरचीला कट केले तर दिसायला पण एकसारखी जाडसर बारीक केलेली मिरची मिळते. मी यात जाडसर बारीक करून घेणार आहे. तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता. मिक्सरला चालू बंद करून असे बारीक करा. इथे मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. यासाठी तेल जरा जास्तच लागते. गरम तेलात मोहरी तडतडली की त्यात अर्धा चमचा कलोंजी, 1 चमचा जिरे, 1.5 चमचा बडीशेप आणि हिंग घालून फोडणी करून घ्यायची आहे. खमंग फोडणीत मिरची, हळद, मीठ घालून 2 मिनटं झाकून ठेवायची आहे. मेथी छान भिजलेली आहे. नखाने दाबल्यावर नख आत जात आहे. यापेक्षा जास्त भिजवायची नाही. मेथी, काश्मीरी लाल मिरची पावडर, धने पावडर घालून मिक्स करून 1 मिनिटासाठी वाफ देऊ. गॅसचा फ्लेम बंद करून मोठ्या अर्ध्या लिंबाचा रस घातला आहे. आपला मिरचीचा कुट्टा तयार आहे. यासोबतच गरमागरम बाजरीची भाकर, दाल बाटी, वरण भात यासोबत खूप छान लागतो. तोंडाची चव वाढवणारा साईड डिश म्हणून किंवा चटणी म्हणून आपल्या ताटात याला स्थान देऊ शकतो. कधी तिखट खाण्याची इच्छा झाली आणि घरात मेथी, हिरव्या मिरच्या असल्यास 10 ते 15 मिनिटात तयार होणारा मिरचीचा कुट्टा नक्की ट्राय करू शकता.